बायजा ग्रामीण कथांचा आविष्कार. लेखन आणि सादरीकरण दिलीप थोरात. मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात आणि आपण पाहत आहात हौशी कलावंत हे यूट्यूब चॅनल. मित्र हो, आज आपण कथा वाचन करत आहोत. बायजा या कथासंग्रहाचे कथा वाचन करत असताना आजचा जो भाग आहे तो तिसरा भाग आहे आणि या तिसऱ्या कथेचं नाव आहे बायजाचे शुभमंगल. आपण आता जरा पाठीमागे जातोय. बघूया आता बायजाचे शुभमंगल. पण हे शुभमंगल जर आपल्याला आवडलं तर नक्की या शुभमंगलसाठी शेअर आणि लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे बायजाचे पुढचे भाग आपल्याला छानपैकी ऐकता येतील, पाहता येतील. चला चालू करूया बायजाचे शुभमंगल. लहान बाळासारखा भिका बायजाच्या मांडीवर शांत झोपी गेला होता. बायजा एकटक घराच्या आड्याकडे पाहत होती, तर कधी शांत झोपी गेलेला भिकाचा निरागस चेहरा पाहत होती. अगदी अचानक तिला तिच्या तरुणपणाची आठवण झाली. लग्नाच्या वेळी ती अवघी 13 वर्षाची होती. बापाची एकुलती एक, लाडात वाढलेली लेक. परंतु जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी बापाने 13व्या वर्षीच बायजाच्या कपाळावर मुंडावळ्या बांधल्या. ना पसंतीनेच बायजा लग्न या प्रकाराला तयार झाली. बाजूच्या गावच्या भिकाचे स्थळ बायजासाठी चालून आले होते. भिका ही एकुलता एकच होता. घरी शेतीबाडी होती. शिक्षण कमी झाले असले तरी एकुलता एक मुलगा व बऱ्यापैकी शेतीबाडी असल्यामुळे बायजाच्या बापाने बायजाचे सोनच होईल असं गृहीत धरून बायजाचे शुभमंगल उरकून टाकले. बायजाला चांगले आठवत होते. त्या दिवशी ती एकादशी होती. सकाळीच घरी पाहुणे येणार म्हणून आवराआवर चालू होती. बायजा मात्र परकर पोलक्यामध्ये अंगणात खेळत होती. आपल्या लग्नासाठी मागणी घालायला पाहुणे येणार याची पुसटशीही कल्पना बायजाला नव्हती. दोन्ही हातांनी परकरवर धरून बायजा अंगणात लंगडी घालत होती. घरातली आवराआवर झाल्यानंतर बायजाच्या आईने तिच्या बखोट्याला धरून घरात ओढत नेले व नवीन आणलेली 6 वारी साडी बायजाला चापून चोपून नेसवली. केसांचा तेल लावून कंगव्याने केस विंचरून वेणी घातली. आता मला कशासाठी सजवले जात आहे याची बिलकुलही कल्पना बायजाला येत नव्हती. आईने पाठीत एक धपाटा टाकला आणि नीट वाग, तुला पाहायला येणार आहेत. पाहायला म्हणजे काय ग आई? त्या निरागस भाबड्या मनाला प्रश्न पडला. अगं, तुझं लगीन करायचंय. तू आता नवऱ्याच्या घरी जाणार. आईचे हे शब्द ऐकताच बायजाने भोकाड पसरले. बाजूला बसलेल्या बापाने स्वतःच्या ओठांवर हाताचे बोट ठेवून बायजावर डोळे वटारले. भीतीने बायजा गप्प झाली. परंतु सर्व सूचना आईने तिला दिल्या व त्या सूचना निमूटपणे बायजाने ऐकल्या. दुरून कुठून तरी बैलगाडीच्या चाकांचा आवाज येऊ लागला. तशी घरामध्ये घाई गडबड सुरू झाली. बायजा व तिची आई लगबगीने स्वयंपाकघरात गेल्या व चूल पेटवण्यास घेतली. आता मात्र बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज स्पष्टपणे येऊ लागला होता. बायजाच्या बापाने दरवाजात एक तांब्या आणि पाण्याचे भरलेले घंगाळे ठेवून दिले व डोक्यावरची टोपी सरळ आहे की नाही याची एकदा खात्री करून घेतली. दरवाजात बाहेर खुंटीला एक टॉवेल अडकवला. इतक्यात पाहुण्यांची गाडी अंगणात दाखल झाली.
पाहुणे बाहेर असलेल्या दगड्यावर पाण्याने पाय धुवून घरात अंथरलेल्या घोंगडीवर बसले. त्यात एक विशीचा झुपकेबाज मिशा असलेला व भरगच्च छातीचा तरुण होता. तो पाहुण्यांच्या मध्ये बसला होता. त्याची नजर बायजाच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यावर अगदी छानपैकी फिरत होती. मुलगा तसा रुबाबदार होता. स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या आड बायजाची आई उभी होती व ती चोर नजरेने पाहुण्यांकडे पाहत होती. बाहेर बायजाच्या बापाच्या व पाहुण्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. हा भिका. भिकाच्या मांडीवर थाप मारून पाहुण्यांनी भिकाची ओळख करून दिली. बायजाच्या बापाने, जरा चहा पाणी पाठवा बाहेर, असा स्वयंपाकघराकडे पाहून आवाज दिला. लोगोलोग बायजाच्या आईने पाण्याचे तांबी पाहुण्यांसमोर ठेवली व तिरकी नजर आपल्या होणाऱ्या जावयावर टाकली. बायजाच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले होते. याचाच अर्थ जावई बायजाच्या आईला आवडला होता. थोड्याच वेळात बायजा आपली पहिल्यांदा नेसलेली 6 वारी साडी सावरत सावरत चहाचे कप घेऊन बाहेर आली. त्या बिचारीला कोण नवरा आणि कोण सासरा काहीच कळत नव्हतं. चहा पाणी झाल्यानंतर पुन्हा बायजाला बाहेर बोलवले. बाजूला असलेल्या भिंतीला पाड देऊन बायजा बसली. भिकाने एक नजर बायजावर अगदी लाजत लाजतच टाकली. बायजा मात्र नवीन साडीच्या पदराचे टोक धरून त्याचं गुंफन करत होती. पटापटी झाली आणि एका पाहुण्याने, मग मंडळी फोडायची का सुपारी, असा बायजाच्या बापावर एकदम हल्लाच केला. तसे पाहता बायजाच्या बापालाही भिका आवडलेला होता. त्याने एकवार स्वयंपाकघराच्या दाराकडे नजर टाकली. आतून बायजाच्या आईने डोक्यावर पदर घेऊन हो म्हणून मान हलवली. बसल्या जागी वयाच्या 13व्या वर्षी बायजाची सुपारी फुटली होती. या आठवणीने बायजाच्या डोळ्यातून धाडकन 2 अश्रू मांडीवर डोकं ठेवून झोपलेल्या भिकाच्या चेहऱ्यावर पडले. लग्नाच्या वेळी रुबाबदार दिसणारा भिका, त्याच्या रुबाबदार मिशा आणि पिळदार शरीर, त्याचा आज फार चोळामोळा झाला होता. हळुवार एक हात चेहऱ्यावर पडलेल्या अश्रूंवर बायजाने फिरवले व अलगद तिचे ओठ भिकाच्या कपाळावर स्थिरावले. भिका मात्र विश्वासाने कोणतीही हालचाल न करता बायजाच्या मांडीवर डोके ठेवून पहुडला होता. ज्या विश्वासाने भिका बायजाच्या मांडीवर डोके ठेवून पहुडला होता, त्याच विश्वासाने त्यावेळी भिकाने बायजासोबत अग्नीला साक्ष मानून 7 फेरे घेतले होते. मुहूर्त ठरला आणि लग्न कार्याची गडबड सुरू झाली. कापडं कोपडं घेण्यात आली. दागदागिने बनवले. सगळे सामान घरात जमा झालं आणि हे सारं सामान पाहून बायजाचाही हुरूप वाढला. लग्न म्हणजे काहीतरी छान घटना आहे असं मनाशी बाळगून बायजाही मोठ्या आनंदात या कार्यात सहभागी झाली. आता तिचा लग्नाचा विरोध पूर्ण मावळला होता आणि हे पाहून बायजाच्या बापाचाही आनंद वाढला होता. अखेर लग्न दिवस उजाडला. सकाळीच ताशांच्या आवाजात नवरीला हळद लागली. हाही प्रकार बायजाला फार मजेशीर वाटत होता. रस्त्यातून अनेक बैलगाड्या मांडव डहाळे घेऊन बायजाच्या घरासमोर बांधलेल्या मांडवावर डहाळे टाकत होते. त्यातच इकडून गाडं खळाळीलं, तिकडून गाडं खळाळीलं असं डहाळे गीत बायका अगदी चढावडीनं म्हणत होत्या. ग्रामोफोनच्या तबकडीवर जुनी भक्तिगीते चालू होती. पुरुष मंडळी एकमेकांना गंध व अक्षदा लावण्यात मग्न होते. वरबाप आणि वरमाई नवीन कापडं घालून पाहुण्यांची उठाठेव करण्यात दंग झाली होते. नवी कापडं घालून आणि डोक्याला मुंडावळी बांधून नवरी मात्र सजली होती.
नवऱ्याकडचे वऱ्हाड अजून यायचे बाकी होते. ग्रामोफोनच्या आवाजात ताशावाले आपला ताशा बडवीत होते आणि सनईने अतिशय सुंदर असा सूर धरला होता. बायकांच्या चोळीचा खण, खोबऱ्याची वाटी आणि तांदूळ अशा प्रकारची एकमेकींना ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठा उत्साहात चालू होता. लग्न मंडपात पै पाहुण्यांची रेलचेल चालूच होती. आणि दुरूनच रस्त्यावरची धूळ उडवत नवरदेवाचे वऱ्हाड सजवलेल्या बैलगाडीतून येताना दिसले. बैलांच्या वशिंगावर साज चढवला होता. शिंगाला लाल लाल रंगाच्या रिबीन बांधल्या होत्या. बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळांचा आवाज येत होता. जशा पाहुण्यांच्या बैलगाड्या पहिल्या तशी वरबापाची लगबग सुरू झाली. पाहुण्यांना बसायला जागा तयार झाली. साखरपुड्याचा कार्यक्रम उरकून मंडपातच जेवणाच्या पंक्ती पडल्या. पाहुण्यांनी समोर आलेल्या लापशीवर व वरण भातावर जोरात ताव मारला आणि सुरू केले ते मानपान. मानपानात बायकांच्या साड्या, टोपी, टॉवेल, फेटे यांची मनसोक्त रेलचेल चालू होती. आज मामा मंडळींना विशेष भाव होता. मुलाचा व मुलीचा मामा अख्ख्या कार्यक्रमात मोठ्या तोऱ्याने वावरत होते. मुहूर्तावर लग्न लावण्यात आले. भिकाच्या व बायजाच्या मध्ये असलेल्या अंतरपाटामधून बायजाला भिकाचं मुखडं दिसत नव्हतं. ती मान खाली घालून सर्व विधी पार पाडत होती. शेवटचा मंगलाष्टक झाला आणि ताशावाल्यांनी पुन्हा जोर धरला. नवरा नवरीने एकमेकांना गळ्यात गळा घालून 7 जन्माची शपथ घेतली. तेव्हापासून बायजा भिकाला संसारात साथ देत होती. आज मात्र तिचा संसार पुरेपूर कोलमडला होता. भिकावर आलेल्या परिस्थितीमुळे चिंतेची वाढ होती. तेव्हापासून बायजा भिकाच्या संसारात साथ देत होती. आज मात्र तिचा संसार पुरेपूर कोलमडला होता. भिकावर आलेल्या परिस्थितीमुळे ती चिंतेतच होती. हळूहळू मांडीवरचे भिकाचे डोके तिने जमिनीवर ठेवले. त्याच्या केसातून प्रेमानं आपली बोटं फिरवली आणि या आठवणीतच बायजाचे ओठ पुन्हा एकदा भिकाच्या कपाळावर अलगद टेकले.